करणार आहोत. लेट्स सी. पहिला पॉइंट जो आपला आहे पर्पज अँड टाइप्स ऑफ ऑडिट. आता लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा ऑडिट करतो, बरोबर आहे, ऑडिट करण्याचे रिझन काय असतं विशाल? कारण आपल्याला माहिती असतं की आपण ऑडिट एक पर्पजसाठी करतोय, जेणेकरून आमची कंपनीची स्ट्रेंथ किंवा आमची कंपनीची विकनेस काय आहे, आमच्या कंपनीला प्रॉफिट किती होते, लॉस किती होते, आमचं टार्गेट कम्प्लीट झालंय की नाही, किंवा काही फ्लॉस अँड एरर्स आहेत का. तुम्हाला मी काल सांगितलं होतं की ह्यातले कोणते जे पॉईंट समजले नसतील ते तुम्ही लिहून ठेवा आणि मला आज विचारायचे ते. ठीक आहे, हे अपन चेक करने क्या करते हो, ऑडिट करते हो, बराबर है. फिर हमें ऑडिट से ये मालूम पड़ता है कि हमें क्या करना चाहिए कि हम अगर हमारा ऑडिट परफेक्ट रहेगा तो आपला जो ऑडिट करायचा जो पूर्ण इरादा असेल तो काय होईल, साध्य होईल. म्हणजेच की आपलं पर्पज साध्य होईल. आपल्या ऑडिटिंग मध्ये समज लक्षात आली की आपले एरर्स झालेले होते आणि ते एरर्स आपले सुधारले आपण, ते आपल्याला आपलं काय होईल, आपलं पर्पज पूर्ण होऊ शकतो ऑडिट करण्याचा. मग हे सांगितलं तुम्हाला की ऑडिट करण्याचा तुमचा जो पर्पज असेल, तुमचे ऑडिटिंग टेक्निक्स जे तुम्हाला माहिती असतील त्यानुसार तुम्ही जर ऑडिट व्यवस्थित पद्धतीने झाले आणि तुमचे चुका लक्षात आल्या, तुम्हाला फ्रॉड शोधून भेटली, काही तुमचे जे सेल्स एक्झॅक्ट सेल्स टार्गेट किती आहे, मग त्याच्यामुळे तुमचं इंट्रीम ऑडिट असेल, बरोबर, कंटिन्युअस ऑडिट असेल किंवा अॅन्युअली ऑडिट असेल, मग ज्या वेळेस तुम्ही ऑडिट करणार आहात त्याचं तुमचं जर साध्य झालं तर काय होऊ शकतं, तुम्हाला फ्युचरला तुमची कंपनीची चांगली ग्रोथ होऊ शकते आणि ते पर्पज साध्य होण्यासाठी काय होऊ शकतं, आपलं हेल्प होऊ शकते. हे त्याच्यामध्ये सांगितले. आणि काय सांगितलं की आपण जी स्ट्रॅटेजी बनवली आहे, ठीक आहे, समजा मी सांगितलं की माझ्या कंपनीचं टार्गेट असेल की मी वर्षाला जास्तीत जास्त 5 लाख युनिट सेल करीन माझे एक प्रोडक्टचे, तर आपल्याला ते ऑडिटद्वारे समजतं की माझी युनिट्स किती सेल झाले. ओके, आणि जर माझी स्ट्रॅटेजी खरंच बरोबर फॉलो होती मी केलेली तर मी काय होणार आहे, त्याच्यात सक्सेसफुल होणार आहे आणि माझा बिझनेस खूप मोठ्यापर्यंत काय अचीव्ह होऊ शकतो, बरोबर आहे, त्याचं टार्गेट अचीव्ह होणार आहे, काही इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये येतील. जर पण त्याचं, आणि हे कधी कळतं आपल्याला, जेव्हा आपलं ऑडिट प्लॅनिंग आणि ऑडिट आपलं करू ते व्यवस्थित असेल, म्हणजे त्याचा पर्पज काय होईल, साध्य झालेला असेल. ठीक आहे, त्यानंतर जो पॉईंट सांगितलं आपल्याला तो आहे लिमिटेशन ऑफ ऑडिट एंगेजमेंट. त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगितलंय की आपली प्रत्येक स्टेप ही डिफरंट आहे, बरोबर आहे. ह्याच्यामधून कोणतीही स्टेप मिस न करता, समजा एखाद्या ऑडिटरने ऑडिट केलं आणि ऑडिट करून तो निघून गेला, मग लक्षात आलं की नाही आम्हाला आमच्या ह्या डिव्हिजन मध्ये सुद्धा ऑडिट करायचं होतं, मग अशा ठिकाणी तुम्हाला कोणतीही स्टेप मिस नाही करायची, जेणेकरून काय होईल की तुमची अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, तुमची डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित पद्धतीने काय असले पाहिजे, अरेंज असले पाहिजे. आणि ते जर अरेंज असतील तर तुमचं काय होणार आहे, ऑडिट रिपोर्ट व्यवस्थितपणे काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा जो पॉईंट आहे चेंजेस इन बिझनेस इन्व्हायरमेंट ऑफ क्लायंट. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की बघा, आता बिझनेस मध्ये खूप सारे चेंजेस होत राहतात, तुम्हाला माहिती असेल की डेली बेसिसवरती नवीन प्रोडक्ट येत राहतात, बरोबर आहे, किंवा तुमच्या ऑडिट प्लॅनिंग मध्ये सुद्धा पहिले काय करायचे लोक की आपला माल सेल झाला, आपला स्टॉक आपल्या इथून आउट झाला की काय करायचे, प्रॉफिट एंट्री मारून टाकायची, मग काय प्रॉफिट असेल काय लॉस असेल. मग आता काय झालंय, एन्व्हायरमेंट चेंजेस झालं म्हणून खूप सारे कॉम्पिटिशन निर्माण झाले. लोक काय करतात, आपला स्टॉक घेतात पण काय सांगतात की आम्ही तुमचा स्टॉक विकल्यानंतर किंवा सेल केल्यानंतर आम्ही तुमचं काय असेल ते तुम्हाला त्याचे पैसे देऊ. म्हणजेच काय होऊ शकतं की इथे तुमची जी रिसिप्ट येणार आहे, इथे तुमचं जे पेमेंट येणार आहे त्याला खूप काळ लागू शकतो, खूप वेळ लागू शकतो, बरोबर आहे. मग अशी एंट्री करण्यासाठी काही ती एंट्री राहू शकते, बरोबर आहे, काही मिस होऊ शकते. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं की ऑडिट आपण जे करणार आहोत, आपण ऑडिट प्लॅनिंग जी करणार आहोत त्या डिव्हिजनची, त्याला खूप उशीर होईल आणि उशीर झाल्यामुळे काय होऊ शकतं, तो ऑडिट आपल्याला खूप वेळानंतर भेटू शकतो. ह्या पॉईंट मध्ये काय सांगितले, जरा एकदा करेक्शन बघा, चेंजेस इन बिझनेस इन्व्हायरमेंट ऑफ क्लायंट. याच्यामध्ये काय सांगितले की बघा, तुमचं जर एखादा कोण ओल्ड कस्टमर असेल किंवा तुम्ही तुमचा स्टॉक त्याला पुरवताय आणि कदाचित आता करोनासारखी सिच्युएशन आहे आणि त्याच्याकडे तेवढे पैसे द्यायला नाही, जेणेकरून तुमचा ऑडिट रिपोर्ट त्याच्या स्टॉकमुळे, त्याच्या पेमेंटमुळे तुमचं थांबतोय, कारण तुमचे रिसिप्ट अँड पेमेंट चेक केले जातात प्रत्येक रिपोर्ट्समध्ये जेव्हा ऑडिट करत असतात तेव्हा. पण अशा ठिकाणी तुम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला जोपर्यंत पैसे पे करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्टॉक देऊ शकत नाही. मग अशामध्ये काय होऊ शकतं की तुमचे कुठेतरी जे संबंध असतात ते कुठेतरी तुटू शकतात, बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो रेग्युलर कस्टमर आहे, मग अशा वेळी तुम्हाला काय करा, तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला चेंजेस घडायला लागतात. म्हणजे सडनली जे बिझनेसमध्ये चेंजेस झाले ते तुम्हाला काय करायला लागतात, एक्सेप्ट करायला लागतात. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तुमचा जो ऑडिट रिपोर्ट आहे त्याच्यासाठी खूप वेळ सुद्धा लागू शकतो, बरोबर आहे, किंवा तुम्ही ॲज अ क्रेडिट म्हणून सुद्धा दाखवू शकता. मग हे सांगितलं की चेंजेस इन बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये की तुम्हाला जसे जसे चेंजेस होत राहतात मार्केट्समध्ये ते तुम्हाला एक्सेप्ट करणे हे गरजेचे आहे. ओके, नेक्स्ट बघा. हे काही चेंजेस आहेत जे एन्व्हायरमेंट मध्ये घडतात, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या बिझनेसवरती होऊ शकतो, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, स्कोप ऑफ एंगेजमेंट. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की कोणते स्कोप आहे जे तुम्ही केले पाहिजे. समजा काही रिपोर्टिंग तुमच्यापासून जर चुकीची झाली तर त्याचा तुम्हाला काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजेच काय की त्याचा पर्पज साध्य झाला नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही ऑडिट केलंय,
त्याचा काय फायदा होणार आहे का? नाही. मग तुमचं काय अगोदर स्कोप तर माहिती पाहिजे, स्वरूप माहिती पाहिजे, कोणत्या ठिकाणी तुम्हाला त्याचं ऑडिट करणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. मग तुमचं काही क्वेश्चन असतील, काही इन्व्हेस्टिगेट असतील, काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतील, मग इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की जो इन्व्हेस्टिगेशन करणार आहे तर कुठल्या ठिकाणी आपला एरर्स आहे आणि तो एरर्स का झाला आहे ह्याचा आपल्याला त्याला पुरावा द्यायचा आहे. बरोबर. जर तुम्ही पुरावा तुम्हाला देता आला नाही, तो एव्हिडन्स तुम्हाला त्याला देता नाही आला तर तुम्हाला तिथं फ्रॉड साबित होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो तुमचा आहे तो आहे तुमचा अकाउंटिंग पॉलिसी अँड सिग्निफिकंट चेंजेस. आता याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की तुमची जी अकाउंटिंग पॉलिसी आहे, बरोबर, तुमची जी ऑडिट प्लॅनिंग आहे ती काय आहे, तुमच्या ऑडिट प्लॅनिंग नुसार तुमची काय झाली पाहिजे, तुमची ऑडिटिंग झाली पाहिजे. ओके. समजा तुम्ही आता विचार केलात की माझी ह्या शेड्युलिंगनी ह्या डेव्हलपमेंटनी माझी ऑडिटिंग झाली पाहिजे, ज्या त्याचं मी माझी ऑडिट प्लॅनिंग करून आलोय त्या शेड्युलनी रिपोर्ट सबमिट झाले पाहिजे आणि तुमची ऑडिट प्लॅनिंग नुसार जर तुमचं ऑडिट होत नसेल तर तुम्हाला काही जे चेंजेस होणार आहेत पॉलिसीमध्ये किंवा त्या ऑडिट प्रोग्राममध्ये ते तुम्हाला एक्सेप्ट केले पाहिजेत. असं नाही की मी ऑडिट प्लॅनिंग केलं त्यांनी व्हायला पाहिजे, खूप उशीर झाला तरी चालेल. नाही, काही दिवसात तुम्हाला ते ऑडिट रिपोर्ट सबमिट करायचे असतात. मग ऑडिट रिपोर्ट सबमिट करण्यासाठी आपल्याला ज्या आपल्या ऑडिट प्लॅनिंगनुसार आपल्याला ऑडिट करण्यासाठी काय अडचणी येत असतील तर तुम्हाला ते नवीन येणारे चेंजेस जे आहेत ते तुम्हाला काय केले पाहिजे, एक्सेप्ट केले पाहिजे. जर तुम्ही ते चेंजेस एक्सेप्ट केलेत नाहीत तर तुम्हाला त्याचा इफेक्ट तुमच्या ऑडिट प्लॅनिंग वरती होऊ शकतो. ठीक आहे. नंतरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये सांगितलं आपल्याला रिपोर्टिंग ऑब्जेक्टिव्ह. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं की आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत दिस इज नेसेसरी फॉर ऑडिटर इन ऑडिट प्लॅन टायमिंग अँड नेचर कम्युनिकेट रिक्वायर. तुमचे जे ऑडिट प्लॅनिंग आहे ते तुमचे अगोदरच ऑब्जेक्टिव्ह तुमचे काय झाले पाहिजे, टार्गेटेड कम्प्लीट झाले पाहिजे, म्हणजे सेट करून तुम्ही आला पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या ठिकाणी तुमचं शेड्यूल कम्प्लीट करून तुम्हाला ऑडिट रिपोर्ट तयार करायचा आहे. हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे की आम्हाला ह्या एवढ्या दिवसात हे रिपोर्ट कम्प्लीट करायचे. मग हे ऑब्जेक्टिव्ह तुमचे काय झाले पाहिजे, कम्प्लीट झाले पाहिजे, जेणेकरून काय होऊ शकतं तुमच्या ऑडिट प्लॅनिंगसाठी किंवा ऑडिट प्रोग्रामसाठी तुम्हाला हेल्प भेटू शकते. म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजे, फिक्सच असले पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला काही तुम्ही चेंजेस केलेत ते तुमचे ऑडिट प्लॅनिंग कधी कुठेतरी बिघडू शकते. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे तो सांगितलाय आपल्याला ऑडिटर प्रोफेशनल जजमेंट. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, in deciding overall audit plan, auditors should be considered factor. Audit professional judgment are significant and taking the team efforts, take the team members in include that. म्हणजेच काय की ऑडिट प्लॅनिंग हे फक्त एकाचं काम आहे का? आता मी बोललो की माझ्या पूर्ण ऑर्गनायझेशनचे मला ऑडिट करायचं आहे. आता मला सगळे स्वतः रिसिप्ट मारायचे, सगळे स्वतः ट्रान्झॅक्शन मला कम्प्लीट करायचे आहे आणि नंतर मग ऑडिटरला जायचं नाही. ऑडिट हे टीम एफर्ट सांगत होतं. तुमचं जर टीम एफर्ट असेल तर काय होऊ शकतं, तुम्ही ऑडिट प्रोग्रामला काय करू शकता, तुम्ही सहभाग होऊ शकता आणि तुम्ही ऑडिटरला ऑडिट रिपोर्ट कम्प्लीट करून देऊ शकता, जेणेकरून त्याला काही रिपोर्ट लागतील. जसं सांगितलं होतं की ऑडिट काय करतो, कम्युनिकेट करतो प्रत्येक एम्प्लॉईकडे की तू ह्या मशीनवरती काम करतोयस, मग ह्या मशीन तुझी किती हे डिस्काउंट सॉरी किती तुम्हाला काय देते, प्रोडक्ट्स किती देते, बरोबर आहे, किती प्रोडक्ट्स तुम्हाला ह्याच्यापासून तुम्हाला भेटतात हे तुमच्या लक्षात येतं. म्हणजे काय की प्रत्येक ह्याच्याकडून ऑडिटर काय करत असतो, कम्युनिकेट करत असतो. म्हणजेच काय आहे की ऑडिट करणं हे एक टीम एफर्ट आहे. जर तुम्ही टीम नुसार काम केलं तर तुमचं ऑडिट काय होऊ शकतं, योग्य वेळेत काय होऊ शकतं, पूर्ण होऊ शकतं. नंतर आहे नॉलेज ऑफ बिझनेस. आता हे काय याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एखादी ऑर्गनायझेशन चालवताय किंवा एखादा बिझनेस तुम्ही रन करताय, तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर प्रोडक्टचं नॉलेज नसेल ते काय होऊ शकतं, तुम्ही त्या कदाचित त्या तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते लॉस मध्ये जाऊ शकतात. म्हणजेच काय की तुमची जिथं तुम्हाला फायदा झाला पाहिजे, तिथं तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज भेटला पाहिजे, ते तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकत नाही. कारण का तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला या प्रोडक्ट बद्दल किती काम कम्प्लीट करायचं आहे, की किती सेल आउट करायचं आहे. मग तुम्हाला ते सेल्स एरिया सुद्धा माहिती असले पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला त्या बिझनेसची आयडिया नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारे बिझनेस तुम्ही स्टार्टअप करू शकत नाही. मग हे त्याच्यामुळे सांगितलं की वेल एक्सपिरियन्स तुम्ही जर असाल त्याबद्दल तुम्ही काय करू शकता, तो बिझनेस रन करू शकता. जसं तुम्हाला सांगितलं की ऑडिट जो करणारा आहे तो त्याच्याबद्दल जर एक्सपिरियन्स नसेल तर त्याला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात, कारण त्याला ऑडिट करणं शक्य होऊ शकत नाही. मग तसंच आहे की एखादा जो माणूस बिझनेस रन करतोय, ते बिझनेस रन केल्याच्या नंतर जसं तुम्हाला वरच्या पॉईंट मध्ये सांगितलं की चेंजेस इन बिझनेस एन्व्हायरमेंट, जे हे चेंजेस घडून आले तर त्याला त्या चेंजेससाठी सेट होणं हे गरजेचं आहे. बरोबर. कारण का आतापर्यंत तो काय करायचा, फक्त सेल आउट करायचा, रिसिप्ट पेमेंट मारायचा आणि काय करायचं, आपले स्टेटमेंट तयार करायचा. पण जर अचानक हे चेंजेस निर्माण झाले, मार्केटमध्ये जर रिसेशन निर्माण झालं किंवा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि त्याला असं सांगितलं की नंतर तुझे मी पैसे देऊ, मग ह्या टाइममध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, कशी एंट्रीज मारली पाहिजे, त्याचं हे संपूर्ण नॉलेज कसं असलं पाहिजे, त्या बिझनेसमॅनला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे टाइप्स ऑफ ऑडिट एव्हिडन्स रिक्वायर्ड फॉर पर्टिक्युलर ऑडिट असर्टिंग. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही जे ऑडिट कराल, सो एव्हिडन्स मे बी एनी टाइप ऑफ इंटरनल और एक्सटर्नल ऑडिट, एव्हिडन्स ऑफ स्टेटमेंट, डॉक्युमेंटेशन एव्हिडन्स अँड अॅन्युअल ऑडिट. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही कोणतेही ऑडिट करा, म्हणजे इंट्रीम असो, तुमचं अॅन्युअली असो, मग तुम्ही जे ऑडिट कराल त्याची एव्हिडन्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
आपण बघितलं होतं या टायमामध्ये पण की काही जर फ्रॉड निर्माण झाले तर फ्रॉड कशामुळे झाले, त्या फ्रॉडचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे, कशापासून हे आपल्याला त्याचे एरर्स दिसत आहेत. मग हे आपल्याकडे ते डॉक्युमेंट सगळे असले पाहिजे जेणेकरून तुम्ही तो पुरावा तुम्ही तिथल्या ओनरला किंवा ज्याला तुम्हाला रिक्वायर केलं, रिक्रूट केले तिथं त्याच्याकडे तुम्ही तो पुरावा दाखवा पाहिजे. नाही सांगितलं की कोणत्या बेसिसवर तुम्ही सांगता की आमच्या इथं फ्रॉड झाला, मग तो पुरावा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही काय करू शकता, तो ऑडिट रिपोर्ट व्यवस्थित तयार करू शकता. जर पुरावा नसेल तर तुमचा ऑडिट रिपोर्ट कदाचित कम्प्लीट पण होणार नाही आणि ते तुमचं जे ध्येय आहे किंवा तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते पण साध्य होणार नाही ऑडिट करण्याचं. मग तेच सांगितले तुमचं एव्हिडन्स हे रिक्वायर्ड आहे. तुम्ही पर्टिक्युलर ॲसेटवर तुम्ही काम करत असताना विदाउट एव्हिडन्स तुम्ही कोणताही तुम्ही लोकांना सांगू शकत नाही की तुमच्याकडे फ्रॉड झालाय. फ्रॉडचा प्रत्येक टायमाला ऑडिटरचा रिपोर्ट द्यावाच लागतो. म्हणून सांगितलं की ऑडिटर हा प्रत्येक टायमाला सेम असेल तर ते कंपनीच्या खूप बेनिफिशियरी आहे, कंपनीला खूप इझी जातं. कारण का त्या ऑडिटरला माहिती असतं की ऑडिट प्लॅनिंग करण्याच्या नंतर आपल्याला जो ऑडिटर वर्षानुवर्ष आपल्या कंपनीचं ऑडिट करतोय त्याला माहितीच असणार आहे की आपली एक्झॅक्ट पोझिशन कंपनीची काय आहे, कोणत्या डिव्हिजन मध्ये किती सेल आहे, किती स्टॉक आहे आणि प्रत्येक वेळी कंपनीची किती ग्रोथ होते. मग ही त्याच्या जर लक्षात असेल तो इझिली फाइंड आउट करू शकतो की कोणत्या ठिकाणी लॉस झालाय, कोणत्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट झालंय. आणि जर लॉस झाला असेल तर इव्हिडन्स पण तो काय करू शकतो, लगेच साध्य करू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो सांगितलेला आहे आपल्याला याच्यामध्ये कंट्रोल एन्व्हायरमेंट. कंट्रोल एन्व्हायरमेंट म्हणजे काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये की तुम्ही जेव्हा ह्याच्याने काम कराल, ऑब्जेक्टिव्ह मध्ये काम कराल किंवा प्रत्येक ऑडिट प्लॅनिंग नुसार काम कराल, ते तुमचं काम कसं असलं पाहिजे, परफेक्टली असलं पाहिजे जेणेकरून तुमची इफेक्टिव्ह कंट्रोल जो असेल त्या ऑडिटवरती तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित मॅनेज करू शकता. जसं की बघा एखाद्या बँकला कंट्रोल कोण करतं, ते बँक इंटरेस्ट. त्याच्या अवतीभोवती कोण फिरत असतं, बँक इंटरेस्ट. इंटरेस्ट वरती काय करतात, बँका काम करतात. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो की आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो, बरोबर आहे, मग बिझनेसला इम्पॉर्टंट कंपोनंट्स कोण आहेत, तर आपले क्लायंट्स. बरोबर आहे. मग त्याच्यानुसार काय करू शकतो, आपला बिझनेस आपण वर्क करतो. मग हे कंट्रोल एन्व्हायरमेंट असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. जर इंटरेस्ट वरती बँक डिपेंड असेल तर बँकेत चालणार आहेत का, नाही. मग त्याचप्रमाणे आहे की कंट्रोल जे इंटरेस्ट वरती आहे ते काय करणार आहेत, ते बँकेचा तेवढा फायदा ते साध्य करू शकतात. मग हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये की तुम्ही ऑडिट प्लॅनिंग करत असताना तुमचे हे काही बेनिफिट जे पॉईंट्स आहेत ते खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. सो काही समजलं असेल तर मेसेज करा उद्याच्या लेक्चर. ओके, नेक्स्ट पॉईंट घेऊया आता ह्याच्यानंतरचे फॅक्टर्स टू बी कन्सिडर ऑफ ऑडिट प्लॅन. ह्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत सोर्सेस ऑफ ऑब्टेनिंग ऑफ इन्फॉर्मेशन. लेट्स सी सोर्सेस ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की कोणती इन्फॉर्मेशन आपली स्पेसिफिक कंपनीची आपल्याला माहिती असली पाहिजे ऍज वेल एज ऑडिटर आणि बिझनेसमॅनला. त्याच्यामधला पहिला जो पॉईंट आहे तो आहे एव्हरी एंटिटी इज युनिक. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय की एव्हरी एंटिटी इज युनिक म्हणजे की तुम्ही जी इन्फॉर्मेशन कलेक्ट कराल, तुमची जी इन्फॉर्मेशन असली पाहिजे कंपनीची ती वेगळी प्रत्येकाची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल. म्हणजेच काय बघा, ऑडिटर जेव्हा ऑडिट करत असेल तेव्हा त्याची प्रत्येक वेळेला कंपनी सेम स्ट्रॅटेजी फॉलो करत नसते. प्रत्येक कंपनीची स्ट्रॅटेजी प्लॅन हे वेगळे असतील. बरोबर आहे. मग तेव्हा आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणती कंपनी कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करते, त्याचे स्टेटमेंट्स काय आहेत. हे जर आपल्याला व्यवस्थितपणे माहिती असेल तेव्हा आपण काय करू शकतो, व्यवस्थित आपण काय करू शकतो, ऑडिट करू शकतो. पण तुम्ही ऑडिट करण्याच्या अगोदर तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की कंपनीचे एक्झॅक्ट पोझिशन काय आहे आणि त्या पोझिशननुसार कंपनीचे जे काय टार्गेट्स आहेत, काय सेल्स आहेत, कोणते प्रोडक्ट्स आहेत, हे जर तुम्हाला माहिती असतील तुम्ही तुम्हाला ऑडिट करणं काय होऊ शकतं, इझी होऊ शकतं. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे काय पाहिजे, असली पाहिजे. जसं सांगितलं त्यांनी, देअर फॉर अन ऑडिटर मस्ट गॅदर इन्फॉर्मेशन इंटरनली ऍज वेल एज एक्सटर्नली. त्याची इंटरनली इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला असली पाहिजे. हे इंटरनली इन्फॉर्मेशन मध्ये काय असू शकतं की त्याचे किती ऍसेट्स आहेत, किती त्याचे प्रोग्राम आहेत, ते तिथे रन करतात. त्यानंतर तुम्ही एक्सटर्नली काय करू शकता की त्याचे इन्व्हेस्टर्स, जे इन्व्हेस्टर्स किती आहेत, त्यांना किती डिव्हिडंड पे केला जातोय, एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सगळी ही असली पाहिजे. हे सांगितलं त्याच्यामध्ये की प्रत्येकाची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे व्यवस्थित असेल तर तुम्हाला काय होऊ शकतं, ऑडिट करणे हे खूप इझी होऊ शकतं. नंतर सांगितलेलं आहे तुम्हाला इन्फ्लुएन्स ऑफ इंटरनल ऍज वेल एज एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. जे तुम्हाला मी आता तेच सांगितलं की कंपनीच्या आतील इन्फॉर्मेशन, जसं की एखादं समजा काही कंपनीमध्ये एरर्स असतील, मग एरर्स कशामुळे आहेत हे एरर्स सॉल्व्ह करता येऊ शकतात. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की एरर्स असे असतील, जर नॉर्मली एरर्स असतील ते काय ऑडिटरची हेल्प घेऊन आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. हे कुठं होतं, इंटरनल लेवलला होतं. पण एक्सटर्नल लेवलमध्ये काय होणार आहे की जेव्हा तुम्ही स्टेटमेंट शो करता, बॅलन्स शीट जेव्हा शो करता, बरोबर आहे, तेव्हा पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टरला ती दिली पाहिजे. बरोबर आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला काय किती प्रॉफिट झाले, किती लॉस झाले, तुम्ही त्या स्टेटमेंट मध्ये तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. मग तेच सांगितलं की तुमची जी इन्फॉर्मेशन जेवढी असेल तेवढी इंटरनली तुम्हाला ती चेंजेस करून त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्टली ऑडिटचं काम काय असणार, परफेक्ट करून देणं. जर फ्रॉड असतील ते तुम्हाला काय करायचं, निदर्शनास आणायचं आहे. ते पण कसं, एव्हिडन्स सहित.
बरोबर है, मैं तेज सांगितले कि कंपनी के जो अंदर जो इन्फॉर्मेशन होगी वो हमें एग्जैक्ट क्या करनी है, जो हमारे ऑर्गेनाइजेशन में जो लोग काम करते हैं, एम्प्लॉय जो वर्क करते हैं, उससे कम्युनिकेट करके हमें क्या करना है, वो पूरा इन्फॉर्मेशन उनके पास से हमें लेनी है, उनके पास से पूरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करनी है और उसके बाद हमें क्या करना है, एक्सटर्नल रिपोर्ट तयार करना है जो हमारा हम स्टेटमेंट के द्वारा शो करते हैं. हे त्याच्यामुळे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, ग्रोविंग कॉम्प्लेक्सिटी इन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड प्रोसेस. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला की तुमचे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन मोस्टली हार्ड ठेवायची नाहीये, जेणेकरून काय हवं की समजा तुम्ही तुमच्याकडे ऑडिटर कम्युनिकेट करतो की एक्झॅक्ट कोणत्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम आले, कोणत्या ठिकाणी तुम्हाला एंट्रीज रॉंग आहेत, तुम्ही जर ती इन्फॉर्मेशन शेअर केली नाही तर काय होणार आहे, तुमच्या जो ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजे जे प्रोसेस होतात, जे डिव्हिजन आहेत, त्याच्यामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होऊ शकतात, जेणेकरून तुमचं ऑडिट रिपोर्ट कदाचित तयार होऊ शकत नाही आणि फ्रॉड सुद्धा तुम्ही दाखवू शकत नाही. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर करा, तुम्ही ऑडिटरला काय केलं पाहिजे की ऑडिटर शुड बी फॅमिलियर आणि फॅमिलियर म्हणजे त्याला माहिती असलं पाहिजे की जो ऑडिट आपण रिपोर्ट करणार आहे, जसं तुम्हाला मी काल सांगितलं की ऑडिट रिपोर्ट एकच ऑडिटरचा रिपोर्ट आपल्या वर्षानुवर्ष करतोय, तर तो आपल्या बिझनेससाठी कसा असणार आहे, फॅमिलियर असणार आहे. त्याला एक्झॅक्ट माहिती असणार आहे की कोणती इन्फॉर्मेशन कुठे तुम्ही ठेवलेली आहात किंवा कोणती इन्फॉर्मेशन तुम्ही त्या ऍज अ फ्रॉड दाखवलाय किंवा स्क्रॅपची व्हॅल्यू दाखवलीच नाहीये. मग हे तो लगेच वळकून काढेल. मग तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला काय करायचं, शो करायची आहे, ते हार्ड तुम्ही प्रोसेस ठेवली तर जेणेकरून काय होऊ शकतं, ऑडिटरला सुद्धा त्याचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके. नंतरचा जो पॉईंट आहे, व्हॅलिडेशन ऑफ ऑडिट प्लॅन फ्रॉम प्रिव्हियस एंगेजमेंट. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ऑडिट प्लॅन जे काय असतात, तुम्ही बोलतो ना आपण की आपण काय करतो, इयरली करतो. मोस्ट ऑफ ऑडिट प्लॅन काय केले जातात, इयरली बेसिसवरती केले जातात. बरोबर आहे. मग इयरली बेसिसवरती ऑडिट प्लॅन करताना आपल्याला काय करायचं आहे की आपलं प्रिव्हियस जे ऑडिट आहे ते काय होणं इझी असतं. बरोबर आहे. मग कधी कधी असं असतं की आपण काय करतो, पुढच्या वर्षाच्या आपण ऑडिटसाठी काय करतो, प्लॅन करतो की ह्यानुसार आपलं टार्गेट अचीव्ह करायचंय. त्यानंतर ज्या ठिकाणी आज आपल्याला एरर झाले ते एरर्स न होता आपल्याला काय करायची, पुढची प्लॅनिंग व्यवस्थित करायची आहे. मग ही प्लॅनिंग करत असताना त्यांनी हे सांगितलं नेक्स्ट पॉईंट मध्ये पण त्याच्या हे करेक्शन बिटवीन हे प्लॅनिंग करत असताना आपल्याला काय करेक्शन करायचे आहे की आपल्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम जे येत असतील, मग हे प्रॉब्लेम्स आपल्याला कशाद्वारे सॉल्व्ह करता आले पाहिजे. बरोबर आहे. बघा, तुमचा जो आता करंटली इयरचा जो तुम्ही ऑडिट करताय तर तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण का तुम्ही ते काय करा, ऑडिटद्वारे तुम्ही ते चेक करून घ्या. तुम्हाला लगेच लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात. म्हणजेच काय की तुमचे जे एरर्स असतील ते काय होतील, लवकरात लवकर सॉल्व्ह होतील, फ्रॉड्स तुमच्या निदर्शनास येतील. पण तुम्ही नेक्स्ट इयरच्या तर सांगू शकता का की नेक्स्ट इयरला इथं ऑडिट होणार आहे, नाही. मग तुम्हाला काय करायचं, ते रिस्क असेसमेंट करायचे की तुम्हाला रिस्क न येण्यासाठी तुम्ही काय कराल, तुम्ही अगोदर त्या ठिकाणी तुम्ही प्लॅनिंग करा की तुम्ही कोणत्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे की अशा ठिकाणी मला काय करायचे, हे एरर्स आले पुढच्या वेळी हे एरर्स येता कामा नाही, मग त्यानुसार मला काय करायचं, ते काम करायचं आहे. मग हे सांगितलं याच्यामध्ये की तुमचे जे एरर्स असतील, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला काय करायचे, हे व्यवस्थित इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला काय एरर्स सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुम्हाला त्याचं नॉलेज असणं हे गरजेचं आहे. जर तुम्हाला नॉलेज नसेल आणि वर्षानुवर्ष तुम्ही तीच मिस्टेक करताय, बरोबर, तुमच्या एरर्स मध्ये तुमचे कंटिन्यू त्या एकाच डिव्हिजन मध्ये एरर्स निघतायत, मग तुम्हाला काय होऊ शकतं तिथं त्या ठिकाणी तुम्हाला ऑडिटर सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात की जेणेकरून काय होईल की एवढं बिझनेस ग्रोथ अप करून तुमचे जे डिव्हिजन आहेत ते तुमचे लॉसेस मध्ये जात आहेत. कारण का तुम्ही ती एंट्री तिथे करतच नाही. तुम्हाला जर एकाकडून जर तुमचा पेमेंट येते आहे, तुम्ही पेमेंट दुसऱ्याकडे शो करताय, मग त्या ऑडिटरला ऑडिट करण्यासाठी काय होऊ शकतं, खूप वेळ लागू शकतं. हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांना काय सांगितलंय, आणखीन एक पॉईंट आहे याच्यामध्ये, नॉलेज ऑफ बिझनेस हेल्प टू ऑडिटर इन फॉलोविंग. आणि यांनी काय सांगितलं की तुम्हाला काय करायचं, त्याच्यापासून जे तुम्ही डिसिजन देणार आहात, तुम्ही जे अपडेशन करणार आहात, त्याचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. एखाद्या तुम्ही डायरेक्ट डिसिजन देताय म्हणजेच काय की तुम्ही त्याच्यासाठी वेल एक्सपिरियन्स असलं पाहिजे की तुम्ही त्या कामामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एक्झॅक्टली येणारे तुमचे जे लॉसेस आहेत, एक्झॅक्टली येणारे तुमचे जे एरर्स आहेत ते तुम्ही काय केले पाहिजे, त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केले पाहिजे. मग तुम्हाला समजेल की फ्युचरमध्ये आपल्याला हे जे येणारे रिस्क आहेत ते काय करायचे, आपल्याला अवॉइड करायचे, ते रिस्क आपल्याला चेंज करायचे आहेत. हे ज्या पॉईंट मध्ये सांगितलेलं आहे. हा पॉईंट फक्त एक लिहून घ्या लास्टचा, नॉलेज ऑफ बिझनेस हेल्प ऑफ ऑडिटर्स. ठीक आहे. कोणता पॉईंट कळले नाहीये, ग्रोविंग कॉम्प्लेक्सिटी इन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड प्रोसेस. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा,
की आपण जेव्हा ऑडिट करत असतो की आपण बोलतो ना की आपली प्रत्येक इन्फॉर्मेशन आपण काय करतो, आपण ऑडिटरला देतो. ऑडिटर तुमच्याकडे कम्युनिकेट का करणार आहे? कारण त्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. ज्या ठिकाणी त्याला स्टेटमेंटमध्ये एरर्स दिसत आहेत, मग एरर्स दिसल्याच्या नंतर काय होऊ शकतं, त्याला तुम्ही तुमच्याकडे कम्युनिकेट करणार की हे एरर्स कशामुळे आले, बरोबर आहे. मग मोस्टली त्याला माहिती आहे की तो वर्षानुवर्ष तुमचं जर एकच ऑडिटर ऑडिट करत असेल तर तुमच्या तो ऑर्गनायझेशनसाठी काय असणार आहे, फॅमिलियर असणार आहे. त्याला माहिती असणार की कोणत्या ठिकाणी गेल्या वर्षी यांची स्टेटमेंट ह्या ठिकाणी परफेक्ट होती, ह्या ठिकाणी काहीतरी चेंजेस झाले. मग हे चेंजेस कशापासून झाले हे त्याला ते दाखवायचे आहे. म्हणजे कधी समजणार आहे, जेव्हा त्याला तो ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तुमचं प्रत्येक गोष्टी तो काय करतोय, फॉलो करतोय. त्याआधी प्रोसेस माहिती आहे की त्या कोणत्या प्रोसेसद्वारे त्याला काय केलेले आहे, त्यांनी पूर्ण डाटा गोळा केलेला आहे. म्हणजे सडनली काही त्याला चेंजेस दिसले, बरोबर आहे. आणि ते चेंजेस दिसल्यामुळे काय होऊ शकतं, तुम्हाला ती प्रोसेस तिथे हार्ड ठेवायची नाहीये, जेणेकरून काय की तुम्ही त्याच्याकडे कम्युनिकेटच नाही केलं, तुम्हाला त्याचे आन्सरच नाही भेटले. पण अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचं, त्याला ऍज अ फॅमिली तो समजून तुम्हाला पूर्ण त्याला आन्सर द्यायचे की ह्या ठिकाणी एरर झाले. मग ठीक आहे, मिस्टेक झाली असतील तर तुमची काय करू शकतो, तो चेंजेस करून देऊ शकतो. बट सम इन्फॉर्मेशन म्हणजे असं असेल की ती पूर्णपणे तुम्ही इन्फॉर्मेशन दाखवलीच नाही. जसं तुम्हाला मी काल एक्झाम्पल दिलं होतं की स्क्रॅपची अमाऊंट किंवा तुम्ही एखादा चांगला प्रोडक्ट स्क्रॅप मध्ये दाखवलाय आणि ती सुद्धा त्याची जी येणारी अमाऊंट आहे ती तुम्ही याची एंट्रीज मारली नाहीये. मग अशा वेळेला काय होऊ शकतं, एंट्री मग तुमचा फ्रॉड सिद्ध होऊ शकतो. मग त्या तिथे तो एक एव्हिडन्स सापडू शकतो. मग हे सांगितलंय तुमचं की तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय, हार्ड कोणती प्रोसेस ठेवायची नाहीये, जेणेकरून तिथं काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. कारण तो ऍज अ फॅमिली त्याला माहिती असणार की कोणत्या ऑर्गनायझेशनद्वारे कोणत्या डिव्हिजन मध्ये आपल्याला किती प्रॉफिट येतंय आणि किती प्रॉफिट आपण गेल्या वर्षी याच्यामध्ये ऑडिट रिपोर्ट मध्ये काढलेलं होतं. समजलंय का? ठीक आहे. सो ह्याच्यानंतर जे आपले जे पॉइंट्स आहेत नेक्स्ट युनिट मधले आणि इंटरनल सोर्सेस हे आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. सो कोणते पॉइंट समजले नसतील आतापर्यंत, प्रत्येक व्हिडिओ तुमच्या युट्यूब वरती अपलोडेड आहे, ते मला तुम्ही विचारत चला. ओके. आणि तुमचं जसं जसं होतंय त्याच पद्धतीने तुमचं काय होणार आहे, कोणाला काय विचारायचं आहे, कोणत्या पॉइंट्स मध्ये काय ते विचारू शकता. ठीक आहे. पाहिजे तर लिहून ठेवा पॉइंट्स. तुम्हाला संपूर्ण पॉइंट्स मी पाठवलेले आहेत. कालचे आणि आजचे फक्त मला तुम्हाला पॉइंट्स पाठवायचे आहेत. त्याच्यामध्ये लिहून काढा प्रत्येकाने. आणि जर कोणता समजत नसेल, कोणता पॉइंट लक्षात येत नसेल, तर मला तुम्ही नेक्स्ट लेक्चरला विचारू शकता. ठीक आहे. कोणतीही मला भरपूर 100दा विचार तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, माझी बोलायची तयारी आहे. पण जो पॉइंट समजत नाही तोपर्यंत नोटबुक मध्ये लिहू नका. ठीक आहे. थँक्यू.